लोकांचा आदर करा, जो आई वडिलांचं दर्शन घेतो, जो आपल्या पतीचं दर्शन घेते, माझ्या माईंनो तुम्ही घरातल्या लोकांचा आदर करा, विटेवरचा मालक तुमच्याकडे येईल. तुम्हा तिघा भावांना सांगतो, तुमच्या वडिलांनी तुम्हाला कर्तव्याची दिशा दाखवली, कर्तव्याची झालर पांघरली, निष्ठा शिकवली. ते शरीरानं जरी गेले असतील तरी आशीर्वादाच्या रूपानं जे ज्या स्थळात असतील त्या स्थळातून पितृगणातून तुम्हाला आशीर्वाद देत राहा. तितकं तुम्ही गोड वागत राहा, तितकी त्यांच्यावर तुम्ही श्रद्धा ठेवा. तुमच्या बाबांचा एक प्रतिमा छोटीशी तयार करा, एखाद्या घरात लावा, दक्षिणेकडे तिचं तोंड करा त्या प्रतिमेचं. आणि तुम्ही घरातून आपल्या कामाला निघत असताना एखाद्या देवतेचं दर्शन विसरलं तरी चालेल, पण जाता जाता तुम्ही तुमच्या वडिलाच्या प्रतिमेला नमस्कार करा, तुमचा दिवस सुखात जाईल. सगळ्यात मोठा पुरुषार्थ काय होते माहितीये का? माणसं ज्यांनी संपत्ती कमवली कृष्णाबा, लोक त्याला नमस्कार करीत नाहीत आणि गायल्या गुंग्याचे फोटो घरात लावतात, म्हणून त्या घरात सुखत नाही. एक जण म्हणला, महाराज मी 3दा वास्तू शांती केली, तुमच्या हातानं बी केली, म्हणलं मला पुरतो या घरात, मग तुला सुख भेटल. तू 100-200 महाराज पुरले तरी तुला सुख भेटणार नाही, तुला चांगलं वागावं लागेल. सोमळ्या विठाला विठाला. घरातल्या लोकांचा अनादर करतो, याच्याकरता सुख भेटत नाही. आपल्या वाडवडिलावर श्रद्धा ठेवा. बंडावाच्या मोठ्या श्रद्धेनं श्राद्ध करता तुम्ही. 3-4 भावांना कोटी कोटी धन्यवाद. तुमच्या सर्व परिवाराला धन्यवाद देतो. एवढ्या मोठ्या एवढा मोठा उत्सव तुम्ही साजरा केला श्राद्धाचा, जिथं मृदंग क्षेत्रातलं महाराष्ट्राच्या मातीतील एक नाविन्यपूर्ण रत्न, नुसतं रत्न नसून महाराष्ट्रात ज्यांनी आशीरत्न घडवली, अशी कितीतरी रत्न घडवली, असे आदरणीय माधवराजजी नरोडे गुरुजी आहेत. त्यांनाही प्रणाम करतो. त्यांचे शिष्य चंद्राचा सूर्याचा शिष्य चंद्रच म्हणावं लागेल, चंद्र सूर्य तसं शिष्य तो होत नाही तिथं, पण असं चंद्र सूर्य म्हणत असतात माणसं, म्हणून म्हणतो कृष्णा महाराज गुरुजींचे शिष्य आहेत. महाराष्ट्रात गोडसं नाव आहे. त्यांनाही प्रणाम करतो. धर्मानां पवित्रो धर्म संन्यासो पवित्रः यतिया सर्वस्व स्वरूपेषु प्रज्वल्यो भयस्थितः रक्तांबरस्थितो कामो वैशान्यरस्तता जायते इत अधिष्ठितं लोकत्रये नारायणोस्ततेवचा. अशा महात्म्यांच्या चरणी साष्टांग प्रणिपात करतो. श्री गुरु चैतन्यपुरी स्वामींच्या अधिष्ठानावर ज्यांचा आज आधिपत्य आहे, अशा पवित्र महात्म्यांच्या चरणी ते सुद्धा या ठिकाणी महाराजांना सुद्धा प्रणाम करतो. गायन क्षेत्रातली बुलंद तोप, आपल्या मराठवाड्याला लाभलेले हे रत्न आदरणीय गान कोकिळा किशोरजी महाराज दिवटे उत्कृष्ट कीर्तनकार पण आहेत. ते कालांतरानं जास्त कीर्तन केले तर मला घरी बसावं लागेल एखाद्या वेळेस, जरा हिशोबातच राहू द्या तुमचे. असे आदरणीय किशोरजी गुरुजी सुद्धा आहेत, गोडसं गायन करतात. तथा तोडीस तोड गायन क्षेत्रातली बुलंद तोप आदरणीय संतोषजी वाघगुरुजी सुद्धा आहेत. गोड गायन क्षेत्रातल्या बुलंद तोफी आहेत. त्या आदरणीय पोहेकर गुरुजी, आवाजावर ज्यांचं गोडसं प्रभुत्व आहे, फार दिवसापासून माझी भेट आहे. आदरणीय पोहेकर गुरुजींना सुद्धा धन्यवाद प्रणाम. तथा ज्यांनी सुरुवात केली असे हरिभक्तीपरायण आमचे कृष्णा महाराज. वा, वयानं जरी उंची कमी असेल तरी आवाजाची उंची मात्र त्यांची मोठी, इतकं लक्षात ठेवा. तिथं अशा कानाला लहरी येत होत्या. गोड अशी सुरुवात केली कृष्ण महाराज, तुम्ही सुद्धा धन्यवाद. आदरणीय शंकर महाराज आहेत, महाराजांना सुद्धा धन्यवाद प्रणाम. आणि ही सगळी सर्व मंडळी, मस्तक माझा पायावरी या वारकरी संतांच्या गावातली पंचक्रोशीतली सर्व भजनी मंडळी, सर्वांना प्रणाम करतो. साऊंड सिस्टीमवाल्याला धन्यवाद, कॅमेऱ्यावाल्याला धन्यवाद. आमची नीट काशी करा. विठाला विठाला विठाला. तारखेच्या संदर्भात हरिभक्तीपरायण मृदंग क्षेत्रातलं रत्न आणि उत्कृष्ट कीर्तनकार गणेश महाराज परतूरकर तथा हरिभक्तीपरायण अर्जुन महाराज हे 2 जण संपर्क करत होते. त्यांनाही धन्यवाद. आल्या आल्या स्वागत करता मराठे महाराज होते. महाराजांना धन्यवाद. आम्हाला सगळ्या मोठमोठ्याल्या प्लेट आणून दिल्या. ती हॉटेलला गेल्यावर मला वाटते 500-500 रुपये लागले असते त्या प्लेटला. चांगली यजमानानं सोय केली. वा, ते वाकड्या तोंडाचे काजू, त्याशी वाकड्या तोंडाचे असते पण चव चांगली. मी शेंगदाण्याला काजू म्हणून खाणारा माणूस आहे. आपल्याला कशाला ताण घ्यायचा? ते काजू, ते बदाम, ते पिस्ता, ते अंजीर, पुन्हा ती बासुंदी, काय थाट केला. मला आधी माहीत असतं तर मी घरी काही खाल्लं नसतं. काय करावं, आपल्याला वाटलं इथं काही नसेल, आता कीर्तन झाल्यावर जेवायला देतील, पण ते फारच होतं. पण खूप छान, माझ्या वारकऱ्यांना खाऊ घातलं, मला त्याच्यात आनंद आहे. विठाला विठाला विठाला.
व्हायचं होतं. मी वजन कमी करण्यासाठी तिकडं 3 महिने गेलो ना, आता ते खाल्ल्यावर पुन्हा एखादी यात्रा करावं लागली असती, म्हणून नको म्हणलं. मला काय मुख रोग थोडाच झालाय कावळ्यावानी, मलाही ते आवडतंय. काही आजारही नाही गुरुजी, त्यांना माहिती आहे नागरे सरांना, काही दुसरा आजार नाही, पण नकोय ते. आता गाडीत बसायचा जास्त वेळ येतो म्हणून ते पदार्थ जरा वजन वाढ होते. आणि यांचं पक्वादबाजीनं म्हणजे कुस्ती खेळणे, ही लहानशी कुस्ती आहे, मुकी कुस्ती. आणि काय सामान्य ताणे मारायचेत काय, हे 2-2 भाकरी एक एक चालीमध्ये जातात, ते काय साधे आवाज काढायचेत का? त्याला आम्हाला स्पष्ट बोलायचं, हळू हळू चुटुक चुटुक पोपट बोलले आणि विठाला विठाला गोड असा अधिष्ठान बबनरावांना प्राप्त हो, अशी पितृलोकांच्या चरणी प्रार्थना. पहिलं पुण्यस्मरण आहे का? पहिल्या पुण्यस्मरणाच्या आजच्या दिवशी आर्यमा नावाचा पितर येत असतो. मोठ्यांना विचारा, गिरगावकर किती सांगेल, माझ्याकडे काही जास्त विद्वत्ता नाही, मी काही आज्ञानी. माझं नाव बाळू, बरं झालं घरच्यांनी ठेवलं, काय आगाऊ पुन्हा पाठ करायची गरज नाही. कोणी म्हणलं तुला लय येत नसेल तर मग मी बाळूचे, कशाला ताण घ्यायचा, बाळूला काही येत असतं वय. त्याच्यामुळे आपलं मग एक जण म्हणला बाळासाहेब, म्हणलं चुकून करू नकोस ते आगाऊपणा, बाळूच नाव टाकी जाय, चांगली गोष्ट आहे ती. म्हणजे जरा जोरा काही नाही अभ्यास नसला तरी गुरुजी धोकून जात असते. चला, आर्यमा नावाचा पितर आज येत असतो. आणि आर्यमा नावाचा पितर आज बबनरावांचा लेखाजोखा 2 व्यक्तीकडनं घेत असतो. त्या 2 व्यक्ती आहेत चित्र आणि गुप्त. चित्रगुप्त आर्यमा नावाच्या पितराकडे सादर आदरानं बबनरावांचा लेखाजोखा देतात. 2 लेखाजोखा, एक सत्कर्माचा, एक इहित आणि एक निषेध कर्माचा. इहित कर्म आणि निषेध, एक चांगला आणि वाईट शब्द वापरा वाटत नाही. एखादा म्हणील आमच्या बापानं वाईट काम केलंच नाही महाराज, तुम्ही कीर्तनात कसं काय म्हणले? पण चित्रगुप्त 2 आहे. येन चित्रगुप्ता भय व्याप्तियाम कर्मो निषोधो भय व्याप्तिया यत् पुण्यकाराणाम आर्यमानाम पितरस्ततेवच यज्जायते नम पुण्यफलायन मगध भयायन जायन्ते क्रतुसंगाया शास्त्र पुनीता उचित कला भय संगजना पितरं भययति अनुरागे शंख भयायन सकल सुधा चत कलयन सकल सुधा कामां भययनि जायन्ते कामां भययनि जायन्ते कामां भययनि जायन्ते. तो आर्यमा नावाच्या पितराकडे हा लेखाजोखा चित्र आणि गुप्त देऊन टाकत असतात. आणि मग तो लेखाजोखा वाचल्याच्या नंतर आर्यमा नावाचा पितर आजच्या तिथीला आज संध्याकाळी यांच्या जीवात्म्याला आमंत्रित करीत असतो बबनरावांना, किशोर गुरुजी, वाघ गुरुजी. आणि या दोघांना सांगत असतो. ते चित्रगुप्त बाजूला बसलेले असतात साक्षीदार. आणि आर्यमा नावाचा पितर बबनरावांना म्हणतो, बबनराव वा वा वा, काय करू तुमचं आता? बबनराव मान खाली घालून बसलेले असतात. काय चलत असतं आर्यमा पितरापाशी? तो सर्व पितरांचा गण आहे आर्यमा. त्याची स्वाक्षरी असल्याशिवाय जगातला कुठलाही व्यक्ती मुक्त स्थितीला जात नसतो. माणसं काही म्हणते, तो माणूस मेल्यावर माती झाली त्या दिवशीच एका कोपऱ्यात पीठ होते गुरुजी, त्याच्यावर वाटी फिरितेत, त्याच्यावर दिवा लावते, टोपलं झाकतेत, आणि सकाळी कशाचं किड पडक म्हणते, गाईच्या खुरा उमटाल्या, आमचे बाबा गाईच्या जन्माला सुंबळेस का काय रे? ते अक्कल नदीला गेली का? दुपारा फुकले आणि दुसऱ्या दिवशी जन्म भेटत असतो का? अद्याप नाही. येतय संवत्सरा जायन्ते तत्राम पुनीत फल कालायाम पुण्य पापाम अर्जितम जन्म प्रसंगास्ततेवच. मग आळंदीतले मालक म्हणतात, उपजे ते नाशे नाशिले ते पुनरपि दिशे हे घटिका यंत्र जैसे परिभ्रमेगा जीर्ण सांडीजे नूतन वेडीजे पण संवत्सराय तनायाम दक्षिणायन उत्तरायनो षण्मासा भय व्याप्तियाम मोक्ष पितरास्ततेवच नैवम गांजा कसम लिखितम. हे का गोट्या खेळणारा न लिहिले? मला असं वाटतं हे मनानं सांगणार आहे, नाही हे वाची जावा ना, इथं थुत्तर घाली जावा ना त्याच्यात, विठाला विठाला. लेखाजोखा बघितल्याच्या नंतर आर्यमा पितर सांगत असतात, तुम्हाला हा जन्म, पैठणच्या मालकांचं वाक्य, पाप पुण्य समान समी, 2 समान असलं पाहिजे. मग कोणत्या भूमीला येतात? तै पाविजे
हा मग मनुष्य. पुण्य जर जास्त वाढलं असेल, रहंती स्वर्गानाम आधिपत्य मामरपुरियाम, तिथं अमरपुरीत. मग तिथं भोग पुण्य लय केलं ना, तुला चिंतामणीच्या सडका, कल्पतरूचे उद्यान, कामधेनू गाईचं दूध प्याला. आणि टी वरल्या बाया काय पाहतो सुमल्या, उर्वंशी, तिलोत्तमा, मेनका, रंभा या प्रत्यक्ष नृत्यांगना. आणि बँकेतले पैसे उपशिल्या बँक शून्य होतं खातं, तसं तिथं भोग घेतल्याच्या नंतर रिकाम होतंय. मग अशी लाथ हाणते, चल बाजरं सोंगायला. येऊ लागती माघारे बाजरे सोंगायला. हा, येऊ लागती माघारे मृत्यू लोका. तिथं पुण्य संपण्यासाठी तिथं पाठवून देते, ते संपलं की लाथ आणतेत कंबरड्यात खाली. आणि पाप जास्त असलं की मग नालीतला किडा, शेपटीची आळी, असं काही पण करते. पण समान असलं की मग मनुष्य देह. जरा अधिक थोडस कमी असेल तर काही दिवसापुरता आर्यमा सांगतात, आता बबनराव तुम्हाला थोडीशी वाट पाहावं लागेल, या योनीत जावं लागेल, कालांतरानं तुम्हाला मनुष्य देह प्राप्त होईल. आणि काही अशी शीतल थोडीशी मार्मिक जर खूप देवाला सहन होतील अशी जर पाप केली तर मग त्याच्यामध्ये काही योनी सांगितल्या जरा मध्यम, त्या बऱ्यापैकी. कुत्र जरी केलं तर बऱ्याच्या घरचं. एका माणसाच्या घरी 114 रुपयाचा बिस्किटचा पुडा कुत्र्याला खाला. हुशे साहेबाची तर वाघच पाळायचा राहिलाय आता. तिथं जास्त जात असतो, फक्त वाघ नाही पाळला ठेवून, बरेच प्राणी आहेत त्याची. आता ती किती सोय करीत असते. काही श्रीमंत कुत्र्याला इमानात नाही आलेत. मी त्या दिवशी गेलो, त्या एका बाईच्या पोटावर पिशवी, त्याला गेलो तुम्ही इकडं पोलादपूरला, मुंबईला उतरलो तर पिशवीन, त्या पिशवीत कुत्र्याचं पिलून त्यानं फुसकून केलं. पुसकून केल्यावर नाकाला पाणी आलं, 3 टिश्यू पेपर काढ आणि त्याचं नाक पुसलं कुत्र्याचं. आता जी बाई तिकीट काढून इमानात बसती ती पैशावाली किती असेल. मग एवढ्या पैशावाली कुत्र्याचं नाक पुसायली, त्यावर ती कुत्र किती नशीबवान असेल याचं कल्पना करा ना. नशीबवान कुत्रे आहेत ना काही बुवा. नुसत्या मकाच्या चुऱ्यावर किंवा वल्ल्या बिट्यावर किंवा पेंडीच्या पोत्यावर बैल येतं, पण उभाटे अवताल धरावं लागतात ना. आणि देवाला सोड्याला कठाळ्या कोणाच्या बिट्या हाणतू का नाही, नशीब घेऊन आला. मग अशा काही मध्यम येऊन येत ना, पुण्य कळत नसेल पण सुख प्राप्त होणाऱ्या पंखेत मसडायला. पंखे आमच्या जिंतूरला एक माझे आमदार होऊन गेले स्वर्गीय, त्याची तर 6व्या मजल्यावर म्हशीला पंखे. मुंबईला 6व्या मजल्यावर म्हशील पंखे. मला तिथून वघारी आणायच्या होत्या 100, पण मी एक जणाला म्हणलं तू सांभाळतो का, ते म्हणला वघारी न गो. आणि ते नाशिकला आता गट्टू उचलायला गेले. नाही मस्त 100 वघारी करून देत होतो, त्याच्या आता 200-400 झाल्या असत्या, म्हणजे 200-300 लिटर दूध गेलं असतं. चांगले पैशावाले कॅटल्या घेऊन त्याच्या पुढे उभे राहिले असते. आता हे सायकल घेऊन नाक्यावर उभं राहतं, मला काम द्या. ते कामगार चौक असतो ना, तिथं डबा घेऊन घरचा उभं राहतं. मला ते ऐकलं नाही त्यानं. आता म्हणते, म्हणलं टाइम निघून गेला ना बापू, आता नसतं. विठाला विठाला असं जे काही पुण्य थोडं कमी पडलं असेल, त्या योनीमध्ये बबनरावांना कुठल्या योनीमध्ये आर्यमा नावाचे पितर देतील ते ठरवतील. पण पुनश्च एकदा तुम्हाला सांगतो, तुम्ही चौघांची श्रद्धा तुमच्या बाबावर ठेवा, की तुमचे बाबा शरीरानं जरी गेले असतील तरी आशीर्वादाच्या रूपानं तुमच्या पाठीमागं कायम राहावा, असं पुनश्च पितृलोकांच्या चरणी प्रार्थना करतो. आणि माझ्या अभंगावर येतो विठाला विठाला. आपल्या अभंगाचा येवनिया काळ बैसला असे उसा. स्वामीजी काळ हा कोणाला सोडत नाही ना. तुम्हा भगव्यातल्यांना सोडतो. तुमचे 2 संन्यास सांगितले, एक भगव्यातला संन्यासी सांगितला म्हणजे तुम्ही मारुतीरायाच्या पंथातले, आणि दुसरा एक संन्यासी तो भीष्मांच्या पंथातला म्हणजे पांढऱ्या कपड्यातला. भीष्म तुल्य समस्विता येत वायुनंदनास्त तेवच यद्ग्रहे संन्याशायाम पुनित निष्ठास्त तेवच. हा मोठी माणसं सांगतात. जाबालींचं वाक्य आहे, मारुतीराय ही धर्म, ही परंपरा, जी भगव्याची परंपरा ती मारुतीरायाची परंपरा. विश्वातला 1 नंबरचा संन्यासी कोण तर मारुतीराय. आणि विश्वातला पांढऱ्या कपड्यातला ब्रह्मचारी जगातला कोण तर पितामह भीष्माचार्य. हे ह्या दोन परंपरा निष्ठेत सांगितल्या. तरी ही कोणत्याही परंपरेतला असो किंवा आमच्यासारखा जराशा चिखलानं भरलेला व्यक्ती असो, संसारातली माणसं प्रपंचाच्या चिखलानं भरलेली असतात, ही कोणी असो, यम कोणाचंही ऐकत नाही.
ऐका एक मुद्दा. एक कीर्तन चालू होतं आणि त्या कीर्तनामध्ये एक संन्याशी बसलेले आहेत. आज जशी तुम्ही बसले तशीच. कीर्तन एका पवित्र परंपरेतलं होतं. कीर्तनकार दर्जेदार होते कृष्णाबाबा. हल्ली कोणाला दर्जेदार म्हणावा, कसं म्हणावं, काय म्हणावं, कोणाचा हात धरून चालावा. एक जणांनी विचारलं, महाराज कोणाचा हात धरून चालावा? एकच करणं, पंढरपूरला जाय, त्या मालकाचं दर्शन घे, पुंडलिकरायाचं दर्शन घे, आळंदीला जाऊन ज्ञानोबारायच्या समाधीचं दर्शन घे, देहूला जाऊन तुकोबारायचं दर्शन घे, पैठणला जाऊन नाथबाबाचं दर्शन घे, त्र्यंबकला जाऊन श्री गुरु निवृत्तीनाथांचं दर्शन घे, गोरोबा काकांचं दर्शन घे, मुक्ताई साहेबांचं दर्शन घे, आणि या लोकांना समोर मानून तू परमार्थ करत राह, तू सफल होशील. कारण या संप्रदायात येण्यासाठी कोणाही कठाळ्याची गरज नाही. कठाळ्या हातात न धरता संप्रदायात जाता येतं. जगातला एकमेव संप्रदाय कोणता असेल तर तो वारकरी संप्रदाय. कोण्याही कठाळ्याची गरज नाही. बाकीच्या संप्रदायात पडण्यासाठी तुम्हाला मोरख्या लागतोय, कठाळ्या लागतोय. या संप्रदायात गुरुजी कोण्याही कठाळ्याची गरज नाही. एका माणसानं 40 वर्ष चुकीचं पाणी पिलं म्हणजे त्या पाण्यानं कधी कधी बुटा हरपावं लागायचे. त्या पाण्यानं भिताड सोडून, आपलं दरुजा सोडून दुसरीकडे धक्का मारायचा. दारू घडग दरुजा इकून होता. म्हणजे अशा प्रकारचं तो पाणी पित होता. 40 वर्ष पेला आणि 41 वर्षी पंढरपूरला गेला. 41 वर्षी पंढरपूरला गेला. चंद्रभागेचं स्नान केलं, पुंडलिकरायाचं दर्शन घेतलं, विटेवरच्या मालकाचं दर्शन घेतलं, आईसाहेबांचं दर्शन घेतलं. एका मठावर आला मित्रासोबत, तिथं मुक्कामाला थांबला. दुसऱ्या दिवशी सकाळी पुन्हा चंद्रभागेत स्नान केलं आणि चंद्रभागेत फिरता फिरता एक जणाच्या अशा हातात माळी अडकिलेल्या होत्या आणि कृष्णाबाबा 50 पैशाची माळ घेतली. नरोडे गुरुजी 50 आठाण्याची माळ घेतली आणि ती माळ अशी मुठीत दाबून पुन्हा एकदा रांगेला लागला. विटेवरच्या मालकाच्या पायाला ती माळ लावली आणि विटेवरच्या मालकिनीच्या पायाला माळ लावली आणि मंदिराच्या बाहेर येऊन ती माळ घातली. तो माणूस इतका मोठा झाला, मागच्या 1.25 महिन्यापूर्वी त्या व्यक्तीच्या पुण्यतिथीला 15 ते 20 हजार लोकांचं जेवण होतं. 18वी पुण्यतिथी झाली त्या व्यक्तीची. 18वी 15 ते 20 हजार लोक त्या व्यक्तीच्या पुण्यतिथीला दरवर्षी जेवतात. ती पुण्यतिथी घरातले लोक कोणीच करीत नाहीत. तुमच्या आमच्यासारखी सगळी भक्त मिळून मला वाटतं ती पुण्यतिथी चंद्र सूर्य आहे तोपर्यंत होणार. त्या माणसानं कोण्याच माणसाचा हात धरला नाही. फक्त विटेवरच्या मालकाच्या पायावर माळ ठेवली, विटेवरच्या मालकिनीच्या पायावर माळ ठेवली आणि ती माळ गळ्यात घातल्याच्या नंतर ज्ञानोबाराय, तुकोबाराय, नामदेवराय, चोखोबाराय, नाथबाबा, सावता महाराज, सेना महाराज, रविदास महाराज, गोरोबा काका, मीराबाई, जनाबाई, मुक्ताबाई, कबीर महाराज अंतकरणात ठेवले. आज गेल्याच्या नंतर 20-20 हजार त्या व्यक्तीच्या पुण्यतिथीला लोक जेवतेत. महाराज चुकीचं काम करणारा विटेवरच्या मालकाच्या पायावर गेला की जगातल्या कोण्याही माणसाची शेपुटाने हात धरायचं काम नाही, की तो इतक्या मोठ्या परमपदाला जातो. आणि एवढ्या मोठ्या परमपदाला नेण्याची ताकद फक्त एकच संप्रदाय जगात, तो संप्रदाय म्हणजे वारकरी संप्रदाय. आणि अशा दर्जेदार परंपरेतल्या एका सात्विक सदाचारी पुण्यशील व्यक्तीचं कीर्तन चालू आहे. येऊन या काळ बैसला शिवसा सांगते. आणि ते कीर्तन ऐकायला एक संन्यासी महात्मा होते. त्या संन्यासी महात्म्याचं नाव होतं धीरजगिरी. ऐकायला बसले आणि कीर्तनाची परंपरा अशी होती, सूर्य मावळायच्या अगोदर पंचांग बघून 2 तासानं कीर्तन सुरू करायचं आणि सूर्य मावळला की मामा ती कीर्तन जय विठ्ठल व्हायचा आणि त्याच्यानंतर पंगत बसायची, आरती वगैरे होऊन पंगत बसायची आणि सगळी लोक जेवायची. जुना काळ आहे. कीर्तन सुरू झालं. कीर्तनकाराचं तोंड पश्चिमेकडे असायचं. आताही पश्चिम दिशा हो. आणि ऐकणाराचं तोंड पूर्वेकडे असायचं. खरं त्या काळात ऐकणारे दर्जेत बसायचे. तुर्कस्तान, अरबस्तान, पाकिस्तान असं बसत नव्हते. आता माणसं ज्याच्या त्याच्या सोयीनं बसतील. काय विठ्ठल विठाला विठाला विठाला. एक आमचा मित्र म्हणला, महाराज असं काही म्हणी जाऊ नका. मृदंगाचार्याला गायकाला तुम्हाला पैसे असतील, ऐकणाऱ्याला पैसे नसतील, त्याच्या आकारानं बसू द्या. ते झोपले तरी काय हरकत नाही. तुमच्याकडे पाय करून जर असे मोबाईल पाहत बसले तरी तुम्हाला काय घेणे, त्याच्याशी काय हरकत नाही. विठाला विठाला विठाला. कीर्तन सुरू झालं. दर्जेदार लोक. काय मृदंगाचार्य, काय गायनाचार्य लोक. गुरुजी तो काळ किती गोड असेल, किती निष्ठा असेल, किती पवित्रता असेल. त्या परंपरेतल्या कुठल्याही गायकाला भजनाला आल्याच्या नंतर टाळ दिल्या जायचा नाही गुरुजी. नाही.
तू या परंपरेतला आहेस, तुला टाळाची पिशवी तुझ्या स्वतःची असावा आणि टाळ घरचा असावा. ही परंपरा होती. आता ते शक्य नाही म्हणा, त्या काळात ती अडचण होती, सगळ्या गोष्टी होत्या. आणि टाळ विकत घेण्यापुरते सुद्धा पैसे नव्हते. ज्यानं त्यानं आपला टाळ विकत घ्यायचा आणि आपोआपल्या गळ्यात अडकवायची, ही परंपरा. आणि मग एखादा केवढा जरी आला तर त्याला टाळ मिळत नव्हता. कीर्तन सुरू झालं आणि संन्याशी महात्म्यानं मागं फिरून पाहिलं तर 15-20 मिनिटांमध्ये सूर्य मावळणार होता. पण त्या धीरजगिरी महात्म्यांच्या लक्षात आलं, स्वामीजी 15 मिनिटात आपली काही भूक भागत नाही कानाची. कीर्तन इतकं गोड होतं की ती खूपच त्यांच्या कानाला ते आवडत होतं. त्यांच्या अंतःकरणाला भूक लागलेली होती की मी महाराजांचं कीर्तन किती ऐकू. पण आता सूर्य मावळणार आहे, सूर्य मावळला की जे विठ्ठल होणार. आणि 15-20 मिनिटात आरती वगैरे रोखून लोक सगळी जेवायला बसणार. पण त्या संन्याशी महात्म्याच्या सोबत एक चिमटा होता आणि तो चिमटा मांडी खालचा काढला आणि मागं न पाहता हळूच कुणाचा खडेल दिशी वाजिला. त्या चिमट्याचा आशय असा होता, भास्करा, तेजोकांती, हे रवी, हे दिवाकरा, हे रवी नारायणा, तुला विनंती आहे, माझी भूक संपेपर्यंत तुला मावळता येणार नाही. मी ज्या वेळेला तुला सांगेल आता तू मावळ, त्यावेळेला तुला मावळावं लागेल. मला जोपर्यंत माझ्या कानाला भूक आहे, माझी भूक संपत नाही, तोपर्यंत मला महाराजांचं कीर्तन ऐकायचं. काय ताकद महाराज महात्म्याची. 15-16 मिनिटात मावळणारा सूर्य 1 तास 14 मिनिटं थांबलाय. तर समोर बसलेली लोक ती सुद्धा आवडीचीच माणसं होती ना. ती महाराजांना मानणारी होती, श्रद्धेची लोक होती, सात्विक होती, सदाचारी होती, पुण्यशील श्रोते लोक होती. महाराज परमार्थातली श्रोते ही अत्यंत नम्र स्वभावाची होती. म्हणून आळंदीतल्या मालकांनी तुमच्यासाठी एक ओळी खर्च केली ती, प्रभू तुम्ही महेशाची मूर्ती. महेशाची नम्रता होती सगळी. आता हल्ली ऐकणारे तर मोबाईल खेळायचले, तुम्ही खेळत नाहीत द्या सोडून. बरेच पकवादे मांडीवर पकवा ठेवून व्हॉट्सअप खेळते, म्हणजे चालू कीर्तना. मला वाटतं यमाल पण कळणार नाही त्या भडव्याला कोण येणार का टाकावं. आपण नाव घेणार नाही, कारण तुम्हाला लोक बोलत तर आम्ही कोण तुमच्या विरोधात जाणार. चला, गायक सुद्धा कीर्तनकार पुढे चालू असताना ते त्याचा, तुम्ही खेळत नाहीत, मी अंगाव दगड घेऊ नका, माझं व्हॉट्सअप याचं दुकान आहे रेडीमेड कपड्याचं, मी काय तुमच्यासाठी कपडे शिवायला नाही का, गोळ्या थोड्या संपल्यात. पण बऱ्यापैकी म्हणजे महाराज कीर्तनकार तुम्हाला आवडत नसल, तुम्ही इतके श्रीमंत आहात, तुमच्या घरी म्हशीचं शेण काढायला त्या कीर्तनकाराला विकत घ्या, पण गादी तुमच्या बी बापाची नाही, कीर्तनकाराच्याही बापाची नाही. ती गादी नारदांची आहे, तिचा अपमान करू नका. यम कुठं कुठं हानील याचं मात्र लक्ष ठेवा. विठाला विठाला. एक धोरण असलं पाहिजे कृष्णा महाराज की आपल्याला लाखो लोक बघायलेत. असा कॅमेरा चालू असेल गुरुजी तर जग पाहलंय. खालच्या बसणारा जर पळडा ना तर फार काय झालं तर खडे रुतते, पण उभा पळड्या तंगड मोडत असते. आपण उभे येत तिघजण उभे येत. त्याच्यामुळे आपण फार संवेदनशील राहणं गरजेचं आहे. तर लोक आपल्याला कालांतरानं मानत राहतील. आपण जर असाच पोकळवाद करत राहू तर भविष्यात पुढच्या तरुण पिढीचा दृष्टिकोन आपल्याकडे बघण्याचा चांगला राहणार नाही. त्या दिवशी आपल्याला मुकाट्यानं घरातली घरात पप्याच्या माईला कीर्तन सांगावं लागतील, लग्या पप्याच्या माईलाच वाजून दाखवावं लागतील, आणि ताणे घरी पप्याच्या माईलाच वाजून ताणून दाखवावं लागतील. विठाला एक तास 14 मिनिटं झाली. कारण असं झालं बुवा, अशी चिमुकली लेकर कीर्तन ऐकायला बसली होती. त्याच्यातल्या 2-3 पोरांना जांभळ्या दिल्या. त्या जांभळ्या झोपेच्या नव्हत्या, कारण कीर्तन दिवस माळाला की सुटतंय, त्याच्यानंतर 15-20 मिनिटात जेवायला पंगत असते गुरुजी, आणि मग भुकेच्या जांभळ्या लेकरांना आल्या. पण धीरजगिरी महात्म्यांनी विचार केला, माझ्या कानाला जी भूक लागलेली आहे ह्या महाराजांचं ऐकावं असं जन्मभर वाटेल, ती माझी भूक संपत नाही. पण ह्या लेकरांच्या जठराला भूक लागली, जठराला, आणि ती भूक भागविण्यासाठी महाराजांचं कीर्तन समारोपाला जाणं गरजेचं आहे. आणि म्हणून धीरजगिरीने हळूच कुन चिमटा काढला आणि खळेल दिशी वाजिल्याबरोबर डोळ्याचं पापण लवतं इतक्या टायमात अंधार पडला. सगळी लोक एकूण एकाच्या मांड्या दाबायलेत. इतक्या लोक अंधार कसा पडतो.
नाही तर अंधार पडत 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 असतो, सूर्य मावळत असतो, सूर्याचे किरण धुळीच्या कणामध्ये नागरे सर ते विलीन असतात आणि मग त्याला संधी प्रकाश म्हणतो आणि कालांतरानं मग तो प्रकाश संपत असतो आणि अंधार पडत असतो. पण लाईट बंद करावा असा सूर्य मावळला. पण लोक म्हणले जाऊ द्या, काय निसर्गाचा कोप असेल, कुठं लोकायला तितकं टाईम आहे इतकं इचकायला, जाऊ दे म्हणले, काय घेणे आपल्याला. पण कीर्तनकार संवेदनशील होते, कीर्तनकार चातुर होते, कीर्तनकार विवेक संपन्न होते, कीर्तनकार निष्ठावंत वारकरी होती. सगळी लोक जेवली, कीर्तनकार उभे होती. सगळी लोक जेवल्याच्या नंतर काही ठराविक टाळकरी, मृदंगाचार्य, धीरजगिरी महात्मा आणि अजून काही निष्ठावंत कीर्तनकार आलेली होती. त्या सगळ्यांना ही पुढच्या पंक्ती उठल्याच्या नंतर मग आतमध्ये वसरीत जेवायला वाढलं. जेवायला वाढायला गिरिजा माया होत्या. माझ्या वाचनात 2 गिरिजा माया आल्या, एक पैठणच्या मालकांच्या धर्मपत्नी आणि एक ठाकूरबुवांच्या धर्मपत्नी गिरिजा माया. कीर्तन चालू होतं, त्या व्यक्तीचं नाव होतं ठाकूरबुवा, की ज्यांचे घोडे एकादशी धरायचे. त्या परंपरेतल्या महात्मांचं कीर्तन चालू आणि आता ही सगळ्या लोकांना जेवायला वाढायला गिरिजा माया होत्या. कोण गिरिजा माया? कृष्णबुवा, आपण त्या जिल्ह्यातल्या आहोत, आपल्याला स्वाभिमान असायला पाहिजे की त्या गिरिजा माईच्या अंत्यविधीला 3ही देव आलते, ब्रह्म, विष्णू आणि महेश. टाळ घेऊन प्रेताच्या पुढं, टाळ घेऊन प्रेताच्या पुढं गुरुजी, चौघाच्या खांद्यावर गिरिजामाईचं प्रेत आणि गिरिजाई साहेब मृत्यू पावल्याच्या नंतर डोळे उघडतात आणि समोरच्या देवांना पाहतात. त्यावेळेला सूर्य तोंडात बोट घालतो. अरे बापरे, तोंडावर मारून घेतो होता सूर्य. अरे बापरे, मृत्यू पावलेली बाई आणि ती देवांना बघते, देवांना बघते. तर अरुण नावाची व्यक्ती हुशार आहे, सूर्याचे सारथी पोहेकर गुरुजी, अरुण कृष्ण बुवा, शंकर बुवा, अरुण हे हुशार आहेत. कशामुळे हुशार आहेत? ते वारकरी आहेत ना. अरुण वारकरी आहेत. कशाहून? कुर्मदास कोण आहे माहिती आहे तुम्हाला? अरुणांचा अवतार गुरुजी, अरुणांचा अवतार. आणि वारकऱ्यांनी सूर्यनारायणाला सावध केलं, भगवान तोंडावर मारून घेऊ नका, तोंडावर मारून घेऊ नका. ज्या माऊलीच्या अंत्यविधीला 3 देव येते, ती माऊली किती अधिकारी असेल कल्पना करा. सूर्यनारायणा, तुम्हाला प्रकाश या 3 पैकी एका देवाचा आहे. तुझी या कृपेने सूर्यासी चालणे, ऐसा तू समर्थ. अरुण सांगतात सूर्यासी चालणे, वा हे ऑपरेशन थिएटर मध्ये ठेवायच्या लायकीचे. लाईट जाणं, जनरेटर सुरू करणं, असं माणूस पाहिजे. चांगला माणूस आहे. वा, छान छान छान. हो, नाही तर ऑपरेशन चालून लाईट गेली, मेले होते म्हणलं आता बटन दाबून आलो. आता तू ते बटन दाब लाकडायचं. विठाला विठाला महाराज 3ही देव आपल्या अंत्यविधीला आलेत. आश्चर्यचकित झाले. आईसाहेब, प्रभू माझ्या अंत्यविधीला आलात, पण आईसाहेबाला दाखवायचं होतं. आपल्या मालकानं पाहिलं का नाही गुरुजी? आईसाहेबानं डोकं वरी केलं आणि डाव्या हाताला मान केली. त्यावेळेला डाव्या हाताला पती चलत होते ठाकूरबुवा. ठाकूरबुवा म्हणले, गिरिजा झोप, तू आता पाहिलंस, मी आल्या आल्या पाणी मीच दिलतं त्याला. ब्रह्म, विष्णू, महेशाला पाणी मी आल्या आल्या मीच दिलतं. नाही मालक, मला फक्त सांगायचं होतं, देव आले, तुम्ही पाहिलं का नाही? मेलेली बाई पुन्हा सांगते पतीला, माझ्या अंत्यविधीला मला निरोप देण्यासाठी देव आलेत आणि पुन्हा डोळे झाकलेत. आणि त्या गिरिजा काकी वाढायला आहेत कृष्ण भाऊ, त्या गिरिजा काकी वाढायला आहेत. बाबांसारखे महात्मा भगव्या कपड्यातले जेवायला बसलेले आहेत. आणि जेवता जेवता ठाकूरबाने प्रश्न केला, स्वामीजी आज जरा वेळ मी जास्तच घेतला, आज वेळ मी जास्त वेळ घेतला. तर स्वामीजींनी सांगितलं, जास्त वेळ घेण्याचा काय, सूर्य मावळेपर्यंत तुमची संकल्पा, तुमची नियमाची परंपरा आहे, त्यावेळेला तुम्ही जे विठ्ठल केलं. पण नाही हो, मी एरवी कीर्तन करतो ना, एवढे पुरावे, एवढे दाखले, इतके प्रमाण झाले की वेळ संपत असतो. ते 2 तास संपायचे गुरुजी. आणि आज एवढे प्रमाण झाले, इतके दाखले झाले, पण सूर्य मावळत का नव्हता? जेवता जेवता महात्मा गालातली गालात हसला. ठाकूरबाच्या लक्षात आलं काहीतरी गठुड आहे, शंकेचं. जेवण झाल्याबरोबर जवळ बसले, विडेदान दिलेले आहेत आणि मग साष्टांग दंडवत केला. स्वामीजी तुमच्या हसण्याचं कारण मला कळावा. मामा, धीरजगिरी महात्म्याच्या डोळ्यातून खळाखळा अश्रू आले आणि दोन्ही हात छातीवर ठेवले आणि ठाकूरबाला प्रणाम केला. महाराज, या पवित्र परंपरेतलं कीर्तन ऐकायची माझ्या कानाला भूक लागली होती, माझ्या कानाला भूक लागली होती.
आणि म्हणून मी भगवान सूर्यनारायणाला विनंती केली की मला आवडेल तोपर्यंत तू थांब. मी चिमटा वाजून त्याला सांगितलं होतं थांब. 1 तास 14 मिनिटं सूर्य थांबला. दृष्टांत संपला. गुरुजी याचा सिद्धांत पहा. ज्या साधूला 1 तास 14 मिनिटं सूर्य थांबित आहे तो, पण त्या धीरजगिरी महात्म्याला स्वामीजी इथं थांबता आलं नाही. वय संपल्याच्या नंतर, आयुष्य संपल्याच्या नंतर धीरजगिरी महात्म्यांना सुद्धा जावं लागलं. काळ उशाला बसलाच म्हणून मालक पहिल्या कडव्यात म्हणतात, आता ज्याला हात करीन त्यानं म्हणायचं बरं. तुम्ही कडीला होते, आता पहिलं झालं ना तुमचं. नाही जाऊ बी नका. कसं जाऊ देईन मी. वा वा या या तुम्हाला काम येत ना, आम्ही बसे बैल आहेत का काय. विठाला जाऊ देईन, पण ते मराठ्याच्या कानात सांगल कसं चाक हाणायचं. तर विठाला विठाला मी गाडीत नेतो लांब रोख. मला तिकडच जायचंय. पळती गाडी माझी, तुमची मागून येऊ दे. माझ्या गाडीत पुढे जा, मी तुमचीत येतो. बाबा एक महात्मा नर्मदेच्या तीरावर अनुष्ठानाला बसले. तुमची परिक्रमा झाली मागे. कोण्या साली झाली ती? 2010 मध्ये. त्यावेळेला बाबा आश्रम लय कमी होते. तुम्ही खूप कष्टात केली. आम्ही नशीबवान होतो की आम्हाला पावला पावलाला खाला होतं. तरी मग 15 किलो कमी झालं. तिथून आल्या वाढत होतं, पण असे काही काही आहेत ना आमच्या माग, खाऊ देत नाही ते मास्तर. सुरू ड्रायव्हरला फोन, आज गोड खाल्लं का, आज काय खाल्लं का. भेवच वाटत. असे लय जण आहेत ना माग, 5-6 जण आहेत. हे जाऊन तिथं डॉक्टर साहेबाला सांगतात. मग आम्हाला मान खाली घालावं लागते. तोंडाला मुंगस, बँकेत कोटीन, धोत्राला गाठी. विठाला 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 हिताचं सांगतात माणसं, वाईट थोडं सांगणारे. गुरुजीचं लक्ष असतं, नागरे सरांचं असतं. स्वामीजी एक महात्मा तुमच्यासारख्या अनुष्ठान करता नर्मदेच्या तीरावर बसले. ते शंकराचार्य होते. 1949 ते 51 त्यांना शंकराचार्य पद होतं. त्यांचं नाव होतं स्वामी राम. तपश्चर्याला बसले अनुष्ठानाला. पहिला दुसरा दिवस गेला. पण अनुष्ठान करत असताना दुपारी 2-2:30 वाजता अनुष्ठान सुटायचं. जपाची माळ त्या पिशवीत ठेवल्या जायची. नर्मदा मैयाच्या पात्रात जायचं, हातपाय धुवून घ्यायचे, पाणी पिऊन घ्यायचं आणि त्या झाडाखाली आसन लावलेलं असं तिथे येऊन बसायचं. पण 2-3 दिवस कोणी साधा एक पेढा सुद्धा दिला नाही. एक पेढा सुद्धा नाही दिला.
एक चिमूटभर साखर सुद्धा कोणी दिली नाही. 2-3 दिवस निघून गेले. पण आता ते स्वामी राम होते, ते काही तुमच्या माझ्यासारखा महाराज नव्हता. आपलं जसं बनल तसं करायचं. काय ना, आपली जास्त सोंग जास्त आहेत. मी एकदा एका गावातल्या लोकांनी रामायण लावलं आणि त्या गावातली लोक 14 दिवस वनवासा करता निघाले. गुरुजी, आता वनवासाला निघलेली माणसं पोतड्याचे कपडे घालतील, तुम्ही पाहिले असतील ना? पोतड्याचे कपडे, पोतड्याचेच बुट, पोतड्याचेच आंगडे, पोतड्याची टोपी, म्हणजे त्यागाचं प्रतीक. त्याबद्दल मी हसणार नाही, कारण एखाद्याच्या साधुत्वाला हसणं जिभेला किडे पडत असतात. एखाद्याच्या साधुत्वाला हसणं जिभेला किडे पडत असतात. पण त्या साधुत्वामध्ये जर ढोंगीपणा दिसला तर त्याला मानणे हा मूर्खपणाचा कळस असतो. ढोंगीपणा जर दिसला असेल आणि जर त्याला तुम्ही मानत असाल तर गुन्हेगारापेक्षा गुन्हा सहन करणारा पापी असतो. गुन्हा सहन करणारा पापी असतो. छान वाटायचं, पण महाराज ही अशी कपडे घातलेली माणसं तलप आली की बिडी सुद्धा वडायची. मग राम वनवासात बिडी वडत होते का? लक्ष्मण वनवासात बिडी वडत होते का? जाऊ द्या, असू द्या, असू द्या, चोपदार असू द्या, चरक धकत राहते, ते पण माणसं आहेत, आपण पण माणसं आहेत, असू द्या. वानर बिड्या वडत होते का? नाही. चला, मग तुम्हाला काही तलपी असत्याल, मग त्या तलफीचा 14 दिवस त्याग करा ना, याचं नाव वनवास आहे. नुसते पोतडे घालणं वनवास नाही. माझं तर मत आहे, पोईकर गुरुजी 14 दिवस चहा सुद्धा पिऊ नये, याचा वनवास आहे. 14 दिवस दूध सुद्धा पिऊ नये, कारण ते दूध सुद्धा वघराचा आणि वासराचा जीव तोडून काढे. कारण कोणती गाय मालकासाठी दूध देत नसती, वासरासाठी. कोणतीही मसड मालकासाठी दूध देत नाही, वघरासाठी देते. आता माणसं येड्यावानी काही कारीचा दूध, त्याबद्दल काही दुमत नाही, पण काही माणसं इतके, आता माझ्या भाषेत सांगतो, इतके चाहटळ, किती ह्याचा चाहटळपणा मोजायला तराजू नाही हो. किती चाहटळ सांगू तुम्हाला. सडकोरडं झाल्यावर खालचं दूध लाईत ना, त्याच्यातलं बकिटातलं ते दूध नव्हते लाईत. हे काय वासराचा आणि गाईचा जिवाळा करणार आहेत. मग असं जर दूध कृष्णाभाऊ आपण खाल्लं तर आपल्याला पुण्य लागल का? म्हणून आयुष्यात प्रभू रामचंद्राने दूध सुद्धा स्वीकारलं नाही. रामायण जरा चांगलं वाचा, किंवा ज्यांनी चांगलं वाचिलंय का त्याचं ऐका, नाही तर मग वया घेऊन तर मलाही सांगता येते. इदे श्रीरामचंद्राय नमः. ये सूर्यवंशायां चरित्रायां अजसुतेषु दशरथानां रामचंद्राय रघुवंशयो पुनितखलय कामय जायते नाम तेजो भास्कर वंशयां वानिर्प्रगल्भस्थितं यघटित मृत्युनानां सयो सगर्भेन पुनितायां जटायु नावाचा बक्षोदा वर्गा. काय त्या जटायूचं चरित्र सांगा वर्गा. काय त्या जटायूने सीताई साहेबाला सोडण्यासाठी रावणाशी युद्ध केलं बरगा, आणि लगेच कूलर सुरू झालं आणि वहीचं पान पळथबड बरगा. ए त्राटिका नावाची राक्षसी होते, वापस आलास रे जालन्याहून मंठ्याला सुमल्या. अरे गाडी पुढं संभाजीनगरला जायला पाहिजे होती, तो मंठ्यात आणलं, सगळ्या लोकांचं लग्न मातीत घातलं सुमल्या. असं रामायण सांगत नसतात. विठाला विठाला विठाला. त्याच्यामुळं कोण काय केलंय त्याच्यापेक्षा तुम्ही नीट वाची जा. तुम्ही, माझं एक मत आहे, अरे सर एक बोलू का, मला जर खोकला आला आणि साहेबांनी मला एक बॉटल दिली, तुम्ही मला लय जीव लावता, तुम्ही लय जीव लावता मला, मग माझ्यावरच तुम्ही दोघांना औषध घेतलं मग खोकला राहतो का? काऊन नाही राहायचा? तुम्ही जीव लावत नाहीत का मला? बिना जीव लावल्याचे आले का काम सोडून कीर्तन ऐकायला? राहणार नाही माझा खोकला का? मलाच घ्यावा लागेल. मग व्याधी जर जाण्यासाठी औषध मला घ्यावं लागेल तर साधनाही मलाच करावं लागते ना. हा, तुम्ही साधना केल्यावर आम्हाला पुण्य लाभतंय का? हे जरा डोक्यात ठोत जा. विठाला विठाला अनुष्ठानाला बसले, साधू अनुष्ठानाला बसले, काही दिलं नाही कोणी. माणसं लय हुशार असतात, फुलंच टाक, अक्षदास टाक, हळीत कुंकूट टाक,
काही ना पैसे टाकले. आता जंगलात पैशाचं काय भेटेल नरोडे गुरुजी? नर्मदेच्या तीरावर का गाव होते का काय होते? आता तरी वस्त्या झाल्यात, तुमच्या वेळेला तर फार कमी होतं. मग काय करायचे ते पैसे? का कपाळाला चिटकवायचे, का गळ्यात बांधायचे, का कमराला खोसायचे, का खाली आथरून त्याच्यावर झोपायचं? काहीच नाही ना. 4 दिवस गेले. 5व्या दिवशी नर्मदा मैयाच्या लक्षात आलं साधक उपाशी. दुपारी 2 वाजता अनुष्ठान स्वामी रामांचं सुटलं आणि 5व्या दिवशी नर्मदा मैयाच्या पात्रात जलपान करण्याकरता ज्या वेळेला स्वामी राम गेले त्यावेळेला नर्मदा मैयाच्या पात्रातून एक रत्नजडीत हातवरी आला आणि त्या हातावर एक सुवर्णाचं पात्र आहे आणि आवाज आला, स्वामी राम पायी प्रसाद. सोन्याचं टोपलं उचलून घेतलं, पात्र टाकलं, झाडाची पानं होती, चिट्या लावल्या, त्याची पंत्राळा तयार केली. पण पंत्राळ करूस तर 5-50 माणसं जमा झाले. आता तिथं जमा झालेले साधू असतील किशोर गुरुजी, वाघ गुरुजी. तिथं काय असे गैले गुंगे थोडेच येणार आहेत? सुविधाच नव्हत्या ना. तिथं गेलेला माणूस साधकच जात होता. तो काळ जुना आहे, साधकच माणूस जात होता. आणि सगळी जण बसले. स्वामी राम यांनी विचार केला की आपण एकट्यानं खाणं निषेध आहे. मग या पात्रातून आपण ह्या पुढच्या 3 बोटानं जेवढं जेवढं पडन सगळ्याला टाकायचं. पण स्वामी राम वाढीत 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 नरोडे गुरुजी इकडच्या कडीला गेले 51 लोकायला की पुन्हा टोपलं भरायचं, की पुन्हा इकून वाढीत. नंतर त्यांनी विचार केला हे अक्षयी पात्र आहे, आता हातानं वाढायचं नाही. सव्या अपसव्या स्तत पात्रम पात्रे शुभया. हा मग असं पात्रच उलंडायचं आणि पात्र उलंडल्याच्या नंतर मामा ज्याला वाढ ते म्हणायचं पुरे 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 पुरे. गावरान तुपातली खीर असायची आणि सगळी लोक जेवल्याच्या नंतर स्वामी राम जेवायचे आणि त्यांनी पात्र ओलांडून घ्यायचं आणि यथेच्छ जेवायचं. पात्र मात्र धुवायचं नाही. तोपर्यंत हात नर्मदा मैयाच्या पात्रात तसाच हात होता आणि त्या हातावरून येऊन कृष्णबुवा पात्र टेकायचं आणि नमस्कार करायचा आणि त्या हातानंच उष्ट्या हातानंच नमस्कार करायचा आणि पात्र अदृश्य व्हायचं आणि मग ती बोटं चाटायची आणि मग त्या हातानं पाणी पिऊन टाकायचं. दुसऱ्या दिवशी 2 वाजता पुन्हा पात्र यायचं. मा नर्मदा मैया पात्र देत होती. नर्मदा मैया म्हणजे भगवान शिवशंकरांची कन्या. स्वेदाम भुजा जायते तथा प्राप्ता यत नारायणे नामने रेवाना जटा शंकरेण प्रदायिनी नर्मदा पापक्षालायां यत् पापा भवस्थितेक्षी क्षालन हितार्थायां रेवा माते तन्नमामी. मग स्वामी राम नमस्कार करायचे. काय माझी माय आहे. कल्पना करा, नर्मदा मैया ज्या स्वामी रामांना 1949 शंकराचार्य पद ज्यांच्याकडे होतं, स्वातंत्र्यापूर्वीचा काळ होता तो. एवढ्या त्यांच्या अगोदरची गोष्ट, अगोदरची, पण ती त्या काळात ते पद होतं. आणि नर्मदा मैया ज्या महात्म्याला ज्या शंकराचार्यांना पात्र देते ते शंकराचार्य किती अधिकारी. रेवा मातेनं पात्र दिलं, त्या आरती मरण कोणाच्या हातात आहे? शंकरांच्या. आणि रेवा माता कोणाची कन्या आहे? शंकराची. मग रेवा मातेनं सांगायला पाहिजे होतं नर्मदा मातेनं, शिवजी बाबा या स्वामी रामांचं मरण थांबवा, पण नाही थांबता आलं. आयुष्य संपल्याच्या नंतर स्वामी रामांच्या सुद्धा बाजूला काळ येऊन बसला. कृष्णा बोला
जिथंच हा हो ते बसलेले आहेत ते आम्हाला वाजित आहेत. महाराष्ट्रातल्या किती महाराजाला वाजीला असेल बापा. महाराज स्वामी रामांना जावं लागलं, धीरजगिरींना जावं लागलं. महाराज ज्या महात्म्यासाठी सूर्य थांबतोय, जे कीर्तन ऐकण्यासाठी त्या ठाकूरबुवांना जावं लागलं. जिथं बाबूरावांना जावं लागते काय नवले ते तुमच्या आमच्यातले आहेत. जटायू नावाचा व्यक्ती म्हणण्यापेक्षा पक्षी आहे. पंख तुटलेले लालबुंद शरीर झालं. रावणानं खाली फेकून दिले. महाराज जटायूला पंख तुटल्याच्या वेदना जितक्या झाल्यात का त्याच्या हजारो पटीने वेदना झाल्या त्या सीताई साहेबांना. हजारो पटीने वेदना झाल्या. माझ्या शरीराच्या संरक्षणाकरता, माझ्या चारित्र्याच्या संरक्षणाकरता एका पक्षानं बलिदान दिले. महाराज असं जे बलिदान देतात का ते धर्मरक्षक होऊ शकतात. आपण एकही व्यक्ती धर्मरक्षक नाहीत, आपण धर्मप्रचारक आहोत इतकं लक्षात ठेवायचं. मराठी भाऊ, आपण धर्मप्रचारक आहोत, आपण नामाचा प्रचार करणार, आपण धर्मरक्षक नाहीत होऊ शकत, आपण धर्मप्रचारक आहोत. हेच या महा करणे काम बीज वाढवावेत नाम. आपण नामाचं रोप लावणारी माणसं आहेत, नामाचं बी वाढवणारी माणसं आहोत. आणि सीताई साहेबांनी जाता जाता आवाज दिला, बाळा माझ्या तोंडात ज्याचं गुणगान आहे ती तू गुणगान गात राहा. रावण हसत होता, कौरक गाईन म्हणे. दोन्हीकडचे गुरुजी पंख उपटिल्यानंतर त्याच्यात भळा 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 रक्त वाहत होत. जटायूची अवस्था खूप बिकट झाली. आपण ज्याला संवेदनशील पेशंटला अतिदक्षता विभाग आयसीयू याच्यात ठेवतो ना, की ज्याला बोलता येत नाही, बघता येत नाही, त्याला सगळा तिथं कृत्रिमरित्या उपाय केला जातो वैद्यकीय क्षेत्रामध्ये. तशी अवस्था जटायूची झाली. अशा अवस्थेत जटायूने एकदा डोळे उघडले आणि देवाला सांगितलं, ये रे बापा, ये न रे माय बापा, एकदा ये रे, ये माय बापा, ये एकदा. जसं विटेवरीच्या मालकाला एकदा तुकोबाराने हाक मारली होती, ये गा तू माय बापा पढाई चराया, ये गा तू माय बापा पढाई चराया. Yeah.
खूप दिवसापूर्वी हा भंग एकदा स्वर्गीय वैकुंठवासी कैलास बापोले त्यांच्या थोड्याशा काकड्याच्या कॅसेट आहेत, थोड्याशा हृदय भरून येतं ते ऐकत असताना. काय आयुष्य कमी मिळालं त्या व्यक्तीला. बेलंब्याला एक हाच कडू आहे, हेच कडू आहे ऐकलं तर किशोर गुरुजी तुमचं आज इथं ऐकायला भेटलं. छान. ते विटेवरचे मालक म्हणजे 7व्या अवतारातले मर्यादा पुरुषोत्तम रामचंद्र. अंतकरण भरून आलं जटायूचं आणि सीताई साहेबाची आठवण केली. माझी माय, मी तुझ्या नावाचा जप सांगितलास त्याचा टाव फोडून म्हणतोय ग, येत नाही तो. तोंड मिटलेले हृदय उघडलं आणि हृदयाचे कंपन आकाशात धावतात. धर्मपत्नीच्या शोधाकरता जगाचा बाप फिरत असताना सोबत शेषशाही लखनलाल आहेत आणि ते आवाज ओढीत 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 त्या जंगलापर्यंत नेतो. पाहतात तर समोर लालबुंद पडलेलं एक पक्षाचं शरीर आहे. भगवंताच्या संवेदना लक्षात आल्या. देवाचं तेज येते, कृपेचं तेज आहे. ते तेज अंगावर पडल्याच्या नंतर जटायूनं डोळे उघडले, पाहिलं तो ब्रह्मांडाचा मालक आहे. तसाच रक्तानं भरलेलं डोकं स्वतःच्या मांडीवर घेतलं आणि भगवान व्रतस्थ होते. मगाशी बोलून गेलो मी, आपण 14 दिवस कंगवा वापरायचा नाही, आरसा वापरायचा नाही. आपण सगळं ठेवतो, फक्त कपडे पोताड्याचे घालतो. नाही तर आपल्या पिशवीत आरसा असतो, कंगवा असतो, सगळं असतो, स्प्रे असतो, बिड्या असतात, वाटान कोणी गांजा द्याला तर ते पण असतो आणि कोणाच्या कुपाटीतून हात घालून आपण फळं पण ओढून घेतो. म्हणजे आपण स्वतःला वाननेर समजितो. असं कसं समजिता येईल? हा, तुला पपेची माय आहे, तू वाननेर कसा होशील? मूर्खपणा आहे. आपण समजतो असं, आपण असं समजतो. महाराज देव येडा असेल का? चतुरा तो शिरोमणी, गुण लावण्याची खाणी, तो जगात एक नंबरचा चतुर. त्याला कळत नसेल का आपले नालायकपणाची टोले मामा? काय काय चतुर आहे तो, किती विवेक संपन्न आहे तो. करतो आपण चुका, पण मर्यादा पुरुषोत्तम रामचंद्र व्रतस्थ आहेत. 14 वर्ष 29 दिवसात नावी भेटत नव्हता का हो स्वामीजी? नावी भेटला नसता? किती नावी भेटले असते बुवा, किती नावी भेटले असते. पण व्रतस्थ आहे, व्रतस्थ आहे. गाव सुद्धा स्वीकारलं नाही, नुसत्या जंगलातून कधी कधी शिवाहून प्रवेश केला, पण आतमध्ये प्रवेश नाही केला. मग व्रतस्थ असणारा नारायण, विटेवरचा मालक, 7व्या अवतारातले मर्यादा पुरुषोत्तम रामचंद्र. जटा वाढलेल्या होत्या, आता वस्त्र नव्हतं ना तोंड पुसायला. आज आम्ही त्याच्या नावाचं चिंतन सांगतो तर 2-2 हजाराचे जोडे वापरायलो, ब्रासलेटचे जोडे वापरायलोत, नाना प्रकारच्या कंपन्याचे मसराईत जोडे वापरायलोत, चांगल्या प्रतीचे शर्ट वापरायलोत, चांगल्या प्रतीचे फेटे वापरायलोत. आणि ज्याचं नाव घेऊन आम्ही एवढं मोठं आलेशांमध्ये राहतो, त्याला अंगाला लाकडाची साल, झाडाची साल. मग झाडाच्या सालीनं तोंड कसं पुसता येईल? काढून या जटा पुसिला रे जटायू, हे सोडून या जटा पुसिला रे जटायू. जटा सोडल्या डोक्याच्या आणि जटायूचं तोंड पुसलेलं आहे. डोळे उघडी पडली. प्रभू आपण आलात? हो. कोणी मारलं तुला? जाऊ द्या प्रभू, काय करायचं, कोणी मारलं काय मारलं, मारू द्या कोणी पण. मी इतका नशीबवान आहे की ज्याला जगाच्या बापाची मांडी भेटली, विश्वाच्या बापाची मांडी भेटली. मी इतका नशीबवान आहे. आणि मला प्रश्न विचारू नका प्रभू, आता मला प्रश्न विचारू नका, मला बोलण्यात वेळ घालू नका. मला जितका वेळ बघता येईल तितकं तुमच्याकडे बघू द्या. आणि जटायू सारखा मर्यादा पुरुषोत्तम रामचंद्राकडे अर्जुन बघत होता. देवानं चुटकी वाजली यमाला, यमा तुला अक्कल आहे का? अक्कल आहे का तुला? अक्कल आहे का? तो माझ्या मांडीवर आहे ना. यमानं सांगितलं प्रभू माफ करा, मृत्यूपत्र माझ्या हातात आलंय, तुमच्या इथं असला तरी मला जटायू न्यावंच लागेल, मला न्यावंच लागेल. महाराज विश्वाचा मालक यमाकडे बघत असताना तितक्यात चपक्यात यमानं फासा टाकला आणि विश्वाच्या मांडीवरचा जटायू जातोय. म्हणून मालक पहिल्या कडव्या बैसला
जागा बदलून डबल एकदा म्हणा. जागा बदलून पहिलं डिलीट करून टाका. चाल बदलून. ये बोलिया काळ ये बोलिया हे ठेव रे कडवं दादा आता. हा कारण अभंग ऐकत असताना अर्थदृष्टी लावून चाल सांगायची. विठाला विठाला विठाला. रविदास महाराज घरी बसलेत. वेळ संपलाय का आपला? मला सांगा बरं गुरुजी तुम्ही. तेव्हा संचयमुळेच मोठमोठाले पुढारी पडले ना. इतकं लक्षात ठेवा. एक पुढारी म्हणला त्या गावानं मला मतदान नाही आणलं. त्या गावाला काहीच म्हणू नको, तू या संचय विरोधात गेले. ते गाडीत तू ह्या बसले, खाल्लं पिल्लं तू ह्या संघ बिल्ले तू हे लावले, झेंडा तू हा लावला आणि दणका चौथ्याला आणलाय. तसं तुम्ही उभे माया संघ येतं जरा मायाकून बोला ना. तुम्हाला दोघायला प्रमाण राहिले मी देतो 5-5 मिनिटात. हा कारण मी पाप घेणार नाही. विठाला विठाला. वारकरी संप्रदायातल्या कीर्तनकाराचा मृदंगाचार्य आणि गुणीजन प्राण असतात. भला कीर्तनकार संगीत विशारद जरी असेल तर त्यानं लय असे पिळे घेऊ आजगरावानी अंग हल्लं नाही पाहिजे. त्यानं तू मधलं सांग जाय, वरच हे आहेतच. विठाला विठाला सांगतो 5-5 मिनिटात 2 पुरावे यांनी 10 बोट केले ना असे. म्हणजे एका बोटाला 20 मिनिटं का नाही, एकाला 1 मिनिट ना. रविदास महाराजांचे मित्र काशीला गेले. वेगाच सांगतो वेगात. रविदास महाराज गेले नाही. ते फार बोलले त्यांना, पण त्यांचं कारण होतं ते गेले नाही. त्यांचे आईवडील त्यांच्याशिवाय झोपत नव्हते. त्यांच्या आईवडिलांना हाडाचा आजार होता आणि हाडाचा आजार असणाऱ्या माणसाचं शरीर ठणठण करीत असते. आणि ते ठणठण करत असलेलं शरीर झोका दिला की मग थोडंसं झोप. लेकरच बघा ना, लहानपणी त्यांचं कॅल्शियम संपते म्हणून ते चिरचिर करतात. आई सांभाळून थापटून अंगाई गाऊन मग त्यांना झोपत असते. तसं एक वय झाल्याच्या नंतर ती प्रक्रिया होत असते. पण आता लेकरांनी आपल्याला झोका द्यावा तितकं मायबापानं सुद्धा चांगलं वागलं पाहिजे.
येईनं बिड्या इतक्या वाढ्यात की धोत्राची चाळणी केली. ते धोत्र आता भोयाला इकाव का काय माशा धरायला याचा पर्याय झालाय. चांगल्या चांगल्याच्या बैठकीत बसल्या खुर्च्या सुद्धा सवाशीन केल्या आहे ना, म्हणजे बिड्या त्यालाही झिल्या. तर त्या खुर्च्याला सुद्धा गोल टिपके पडले काळे, फक्त रंगीत पडले नाही तर त्या पण सवाशीन झाल्या असत्या. इतका नालायक करणाऱ्याची पोरं कशी झोके देतील. ते झोके देतील, झोका नाही देणार, झोके देतील. पण ते रविदास महाराजांचे आईवडील होते. झोपी घालायची, बंगीत दोरी बांधायची, ती दोरी शेंडीला बांधायची आणि रविदास महाराजांचं दुकान होतं बुटा चपला शिवायचं. साधा माणूस होता, काय परिस्थिती नाजूक असेल, तुमचे बुट चपला शिवायचं दुकान होतं. पण ती मान हलायची बुट चप्पल शिवत असताना. आई वडिलांना झोप लागायची. मित्र काशीत गेला. काशीत जाऊन मित्र 2.5 महिने पायी गेला. 2.5 महिने परत आला. एवढ्या दिवसाचा प्रवास झाला. घरी गेला, देवदर्शन झालं, सगळ्यांना प्रसाद दिला आणि पत्नीला सांगितलं, प्रिय माझे मित्र रविदास आहेत, मी त्यांना प्रसाद घेऊन जातो. जवळच शेजारी गाव होतं. रविदासांच्या भेटी करता तो मित्र सकाळी 10-10:30 वाजता आला आणि काशीहून आपला मित्र आला. बरोबर दुकानात एक माठ भरलेला होता. तो माठ उचलला आणि त्या मित्राच्या पायावर विचवला आणि पाय धुतले. काशीचे पाय आहेत. काशीहून चालत आलात, पायी चालत गेलात, पायी चालत आलात, दर्शन घेतलं, दुकानात पाय धुतले, दुकानात ते पाणी आपल्या दुकानात जिराव, लोटांगण घातलं, नमस्कार केला, प्रणाम केला, गळाभेट घेतली. बसायला एक दगड होते 2 असे कोपऱ्यात. एक शिल्लक दगड होता आणि ते 2 दगड त्यांच्या आईवडिलांचे होते. त्याच्यावर त्या आईवडिलाचे दगड म्हणजे दुकानात 2-2:30च्या नंतर आईवडिलांना रविदास दुकानात बसवायचे आणि अभंग म्हणीत बुटा चपला शिवायचे. ते मित्राला तिथे बसवलं. त्याच्या लक्षात आलं उपरण्याच्या कोपऱ्यामध्ये ते काशीतले गोड फुटाणे बांधलेले होते. ते फुटाणे काढून सांगितलं, रविदास मी तुम्हाला काशीतला प्रसाद आणला. म्हणजे मला सकाळी 6 वाजताच प्रसाद मिळाला. काशीतला प्रसाद मला सकाळी 6 वाजताच भेटला. तर त्या मित्रानं सांगितलं, रविदास आपल्या तालुक्यातला, आपल्या सुभे परगणे म्हणजे आपल्यावर याचं राज्य होतं ना निजामाचं, म्हणून आपल्याकडं तालुक्याला जिल्ह्याला सुभे आणि परगणे असं नाव होतं. जिल्हा तालुका असं म्हणत नव्हते. आपल्या सुभे परगण्यातला एकही व्यक्ती कोणी काशीला गेला नाही. गावातला तर गेलाच नाही. मग तुम्हाला प्रसाद कोणी दिला ते मला माहित नाही. पण माझ्याकडे बुट शिवण्यासाठी तुमच्या भाषेत ऑर्डर आली, मागणी आली, म्हणून 4 लोकांचे बुट शिवण्यासाठी मी चमडे विकत घेतले आणि चमडे रात्रभर भिजू ठेवावे लागतात. म्हणून एक दगडाचा कुंड होता, त्याच्यात चमडे भिजवत घातले आणि सकाळी 5:45ला चमडे काढून पाणी निरपून वाळू घालायचे. म्हणून चमड्याच्या कुंडात हात घातला तर मला विश्वनाथानं प्रसाद दिला, सोन्याचं कंगन. मित्र धाय मोकलून रडत होता. हे सोन्याचं कंगन मी विश्वनाथाच्या गंगेत पाहिलं, वाराणसीतल्या गंगेत पाहिलं. तिथं हात आलता, बऱ्याच लोकांनी धरला, पण हात धरू देत नव्हता, फुलं घेत नव्हता, काही घेत नव्हता. तुम्ही दिलेल्या आदल्याचे फुलं मात्र त्या हाताने स्वीकारले आणि हे कंगन तुम्हाला इथं, नियत तेरी अच्छी येतो, किस्मत तेरी दाशी, कर्म तेरा अच्छा येतो, घर में मथुरा काशी. कल्पना करा, ज्या रविदासांना घरी बसल्या बसल्या विश्वनाथ कंगन देता. श्रुती नावाच्या पत्रकाराने प्रश्न केला. 3.5 महिने चलत गेला, 3.5 महिने चलत आला, त्याला कंगन देत नाहीत. विश्वनाथाला विचारलं, काशी विनोद, ते म्हणले तो पायी आलाय, पायी गेलाय, तोही मला आवडतोय, त्याला एखाद्या वेळेस मी इथं घेईन. जो पायी आला आणि पायी गेलाय का त्याला इथं घेईन, एखाद्या वेळेस इथं घेईन. खांदावा आहे आपुल्या, मी इथं घेईन किंवा डोक्यावर घेईन, पण घरी बसून ज्यानं मायबापाची सेवा केली त्याला मी इथं घेत असतो, इथं. म्हणून पायी चलत आलाय त्याला मी इथं घेऊन प्रसाद दिलाय, पण ज्यानं आई वडिलाची सेवा केली त्याला हातातलं कंगन घरी दिलंय. पण कल्पना एकच आहे, विश्वनाथानं घरी बसल्या बसल्या चमडे बुडवायच्या कुंडात कंगन दिले. एवढी जर रविदास बाबांची पात्रता आहे, योग्यता आहे, तर मग यांच्या देखता कंगन उशाला असताना आईबापानं प्राण सोडलाय. आणि माणसं न्यायचं खातं कोणाकडे होतं? शिवशंकराकडे. संहार खातं कोणाकडे? शंकराकडे. श्रुतीनं पुन्हा एकदा प्रश्न केला, ज्यांच्याकडे कंगन देतात त्यांच्या मायबापाला नेता. भगवान शिवजीच्या 11 डोळ्यातून पाणी आलं. श्रुतीला सांगितलं, श्रुती मी कोणालाही प्रसाद देईल, पण मृत्यू मात्र थांबवता माझ्या हातात नाही, निसर्गाचा नियम आहे, त्यांना जावंच लागेल. महाराज संत रविदासांच्या आई वडिलांना सुद्धा जावं लागलं, म्हणून मालक म्हणजे जय हो